नमस्कार, रोखोक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज पुन्हा एकदा 17.5 गोसावी वस्ती येथे काही तरुणांनी गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला केलेला आहे। कोयते घेऊन गाड्यांची तोडफोड केलेली आहे, त्यामुळे या परिसरामध्ये मोठे दहशतीचे वातावरण आहे। या ठिकाणचे रहिवासी लोक, महिला हडपसर पोलीस स्टेशनला मोर्चा घेऊन आले आहेत। नेमकं सांगा, काय घडलेलं आहे तुमच्या इथं? पेऊन आलेत बाहेरची मुलं, गाडी घेऊन ते गाडी फेकली, आमच्या मुलाला दगड मारला, दारू पेला, धिंगा मस्ती केले, महिलांना सुद्धा शिव्या गाळ्या केल्या त्या मुलांनी। शिवी खूप घाण देत होते। शिवी इतकी घाण। मागणी आहे, तुम्ही कशासाठी मोर्चा घेऊन आलाय? आम्ही आलो त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी आणि त्यांची वस्तीतून अशी दिंड काढायला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही त्याची मागणी आहे आमची। नाना, या भागात मागही अशी घटना घडली होती, पुन्हा आता ही घटना घडली। त्या भागात दहशतीचे वातावरण आहे, चौकी सुरू होत नाहीये। प्रत्यक्षात तुम्ही पाठपुरावा केलाय, काय सांगाल? आम्ही 17.5 नळीमध्ये चौकी करता मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले आहेत। तिथं चौकीचं सुद्धा आम्ही स्थापन केलेली आहे, तरी सुद्धा सीपी ऑफिसवरनं अद्याप चौकीचे काही जे नियमावली किंवा नियमामध्ये जे बसवायचे ते अजून राहिलेलं आहे। आणि त्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात कोयता गँगची किंवा या बाकीच्या गुन्हेगारांची मोठी दहशत आहे। महिलांना घराच्या बाहेर निघणं सुद्धा मुश्किल झालं आहे। लहान मुलं, त्यांना सुद्धा भीतीचं वातावरण झालेलं आहे। आम्ही तर आता मोगले साहेबांनी पाठीमागे सुद्धा असे जे कोण दहशत करणारी जी लोक आहेत, मुलं आहेत, त्यांच्यावरती कडक कारवाई केली होती। यापुढे सुद्धा आमचं असं म्हणणं आहे, जिथं दहशत तिथं धिंड ही निघलीच पाहिजे। जर यांना आता जर आळा बसला नाही तर भविष्यात मोठी काहीतरी दुर्घटना होईल, जीवित हानी होईल। त्याकरता मोगले साहेबांना आम्ही इथं चौकीला येऊन विनंती करत आहे की असे जे दहशत माजवणारे गुन्हेगार आहेत यांच्यावरती प्रतिबंधक कडक कारवाई जर केली तर भविष्यात यांचं परत नव्याने असं धाडस होणार नाही। लहान लहान मुलींना छेडछाड करतात, महिलांना छेडछाड करतात, दारू पिऊन धिंगाणा करतात, अनेक ते व्यसन करत असतात आणि महिलांना सुद्धा यांच्यात मोठ्या प्रमाणात त्रास होतो। वेळोवेळी आम्ही सामाजिक काम करतो म्हणून लोकांनी आम्हाला व्हिडिओ सुद्धा पाठवलेले आहेत आणि आम्हाला याच्यामध्ये लक्ष घालून मोगले साहेबांना सांगा आणि कडक कारवाई करायला हवा असे तिथल्या रहिवाशांनी सांगितलं आहे। या ठिकाणी 17.5 नळीमध्ये दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा ही घटना घडली आहे। नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे, पोलिसांचा धाक राहिलेला नाही। कारण गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक जे व्यसन करतात, गाड्यांची तोडफोड, महिलांची छेडछाड करतात, नागरिकांमध्ये भयभीत वातावरण आहे। अशा या गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी या नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेली आहे। अनिल मोरे, पुणे, रोखोक महाराष्ट्र न्यूज।